शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। यामुळे उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे करत शिंदे गटासह राहुल नार्वेकरांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केलाय। पण खरी शिवसेना कोणाची यावर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलंय। मला असं वाटते की सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झालेली आहे। त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे, कोणाचे काय लागेबांधे आहेत ते त्यांनी लक्षात घेतलेलं आहे आणि आता त्याच निर्णयाची अंमलबजावणी योग्य झाली नाही म्हणून अपील झालेलं आहे। आणि दुसरीकडे लोकसभा इलेक्शन येणार आहे आणि मग इलेक्शन कमिशननी एकदा सांगितलं शिवसेना तुमची नाही, धनुष्यबाण तुमचा नाही। आता यांनी पण सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे। म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण केलेला आहे आणि इलेक्शन जवळ आलेला आहे त्याची सगळी मांडणी करून लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी घ्यावी असं म्हणू शकतात। आणि माझं असं मत आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतेने घेतलं तर कदाचित 1 ते 1.5 महिन्यातच पुढच्या याचा निकाल लागेल आणि खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं हे सगळं जाहीर होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।